नमस्कार. आज जाणून घेऊ आपण गणपती बाप्पाचं घरामध्ये स्वागत कसं करावं. स्वागत करताना औक्षण कसे करावे, गणपतीचं मुख कोणत्या दिशेला असावं, स्वागत करताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. आता सुरुवातीला आपण जेव्हा गणपती बाप्पाचं दुकानातून घरापर्यंत नाचत गाजत वाजत आपण जेव्हा स्वागत करायला तयार असतो, त्यावेळी दाराच्या आतमध्ये येण्यापूर्वी आपण तिथे घरातील स्त्रियांनी गणपती बाप्पाचं औक्षण करावं. औक्षण करताना औक्षणाच्या ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फुले, त्यानंतर गोडाचा पदार्थ, एक सुपारी, एक अंगठी अशा गोष्टी औक्षणाच्या ताटात असाव्यात. ते ताट घेऊन गणपतीजवळ जावे आणि गणपती ज्याने उचलला आहे त्या व्यक्तीच्या दोन्ही पायाजवळ पहिल्यांदा थोडं थोडं पाणी अर्पण करावं. पायाला थोडं कुंकू लावावं, तसंच त्याच्या कपाळाला देखील थोडं कुंकू लावावं आणि औक्षणाचं ताट ओवाळून घ्यावं आणि सुपारी आणि अंगठी ही दोन्ही डोळ्यांना लावून गोलाकार ओवाळून घ्यावी. तसंच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाजवळ पायाजवळ थोडंसं पाणी, त्यानंतर हळद, मग कुंकू, मग अक्षदा, मग फुले वाहून गणपती बाप्पाला नमस्कार करावा. त्यानंतर गणपती बाप्पाच्या हाताजवळ एक गोडाचा पदार्थ ठेवून द्यावा. त्यानंतर गणपती बाप्पाला नमस्कार करून अगदी आनंदाने घरामध्ये येण्यास सांगावे. आता गणपती बाप्पाला घरी आणताना गणपतीचा चेहरा म्हणजे मुख हे गणपती घराच्या दिशेने असावं, आतमध्ये येणारं असावं. अशा पद्धतीने गणपती बाप्पाला उचलणाऱ्याने आपला उजवा पाय घराच्या आतमध्ये टाकून घरात प्रवेश करावा आणि आनंदाने मोठ्या आवाजाने गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणून गणपती बाप्पाचं स्वागत करावं. नमस्कार.